मानपाडा मानगाव येथील मानपाडेश्वर मंदिरात साजरा होणारा महाशिवरात्री उत्सवाला एक वेगळं महत्त्व आहे. या मंदिरातून पंचक्रोशीतील गावांचा सामाजिक न्याय निवडण्यासाठी बैठका होत असतात. मुख्य म्हणजे 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण समिती या मंदिरातून आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा, सामाजिक समस्या सोडविणे, भूमिपुत्रांच्या समस्या, संत सावळाराम महाराज स्मृतीस्थळ आदी विषयासंबंधित चर्चा येथेच होतात. यामध्ये पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ सहभागी होतात. या उत्सवानिमित्त भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी महादेवाची यथासांग पूजन करून दर्शन घेतले. यावेळी गुलाब वजे, दत्ता वजे, पांडुरंग वजे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महाशिवरात्री निमित्ताने अगदी सकाळपासून हे तिसरं भजन आहे. भजनाचा कालावधी 1.5 तासाचा होता आणि आता तिसरं भजनाला ही आजच्या दिवसाची समाप्ती झालेली आहे. आजच्या दिवसामध्ये आत्ताचं झालेलं भजन बाल गोपाल कृष्ण मंडळ आटई व विश्वनाथजी आणि त्यांची इतर सर्व मंडळी, मी त्यांना आपल्या या सालाबादप्रमाणे आमच्या शिवरात्रीचं निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आणि भजन झाल्याबद्दल त्यांचं मी आमच्या ट्रस्टतर्फे, ग्रामस्थांतर्फे मी त्यांचा खूप आभार मानत आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा 5 ते 6:30 हरिपाठ भजन मंडळ काटे, तदनंतर 6:30 ते 8 वाजेपर्यंत येदुटनेचं भजन मंडळ व मनोहर भंडारी आणि किशोर भंडारी यांचं होणार आहे. तदनंतर 10 वाजेपर्यंत सुद्धा एक भजन चालू आहे. त्यानंतर रात्रभर सुद्धा हे भजनाचा कार्यक्रम चालूच आहे. त्याचप्रमाणे उद्या सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हरिभक्त पारायण गणेश महाराज सोनारपाडा यांचं असं सुश्राव्य असं कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर 12 ते 2 वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे. मी सर्व भाविकांना, जमलेल्या भाविकांना विनंती करेन का जशी आजच्या दिवसाची सेवा तुम्ही दर्शनासाठी घेतात, तसंच उद्या महाप्रसादासाठी सेवा घ्यावी ही आम्ही आमच्या मानपाडेश्वर शिवमंडळ भक्तमंडळ, मानपाडेश्वर मंदिर भक्तमंडळ आणि ग्रामस्थांतर्फे आपल्या सर्वांना विनंती करत आहे. धन्यवाद. जय भोलेनाथ.